सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती मुंबईचा घटक जो आहे तो फायनल फिजिकलचा कट ऑफ राहिलेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षेचा जे काही तारीख आहे ती सुद्धा राहिलेली आहे. सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लेखी परीक्षेचा विषय आहे पुण्याचा असेल, पुण्याचा तर विषय आपण ह्या आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलेलंच होतं. जर पुण्याला पेपर दिला असाल तर एकंदरीत जवळजवळ 2600 मुलं हे 80+ मार्कांवरती आहेत आणि मग त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स कशा पद्धतीने कट ऑफ लागणार, कट ऑफ कधी लागणार, सगळ्या डेट्स त्या दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सीपी मुंबईबद्दल अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आताचा असणार आहे. सो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याच पद्धतीने चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती जवळजवळ 30 ते 40% म्हणा, कारण की 1062 जागा ह्या नंतर वाढलेल्या होत्या. तर सगळ्या जागांमधून 3500+ जागा ह्या मुंबईसाठी आहेत आणि एकंदरीत कॉम्पिटिशन तर तुम्ही बघितलंच असाल. त्यात झालेला गोंधळ, चिपमध्ये झालेले प्रॉब्लेम, सेन्सरमुळे उंचीमधून गेलेली मुलं, अशा पद्धतीनं फिजिकलचा कट ऑफ हा एकंदरीत सगळ्यात पहिला आपण महाराष्ट्रामध्ये सांगितलेला आहे. आणि ह्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की सुरुवातीलाच अशा पद्धतीनं जर फिजिकल झालं तर फिजिकलच्या जो काय कट ऑफ आहे त्याच्यावरती 100% इफेक्ट होणार आणि बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा कट ऑफ बदल इफेक्ट झालेला दिसून आलेला आहे. एकंदरीत सीपी मुंबईची लेखी परीक्षा फिजिकलचा कट ऑफ कधी लागणार हा एक विषय आहे. तर फिजिकलचा कट ऑफ जो आहे तो ह्या महिन्याच्या एंडपर्यंत मी सांगितलेला आहे. जास्तीत जास्त 3 तारखेपर्यंत हा पुढे एक्सटेंड होऊ शकतोय. नसेल तर तुम्हाला ह्या 4-5 दिवसामध्ये जे काही फिजिकलचा कट ऑफ आहे दिसून येईल, लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट खूप महत्वाची की लेखी परीक्षेबद्दल अतिशय महत्वाचा विषय आहे की सर लेखी परीक्षा कधी होणार, लेखी परीक्षा कधी होणार. काही लोकांनी सांगितलं की 29 तारखेला होणार आहे. हे बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला मी सांगितलं होतं की 15 तारखेच्या आसपास एप्रिलच्या लेखी परीक्षा होणार. 2.5 महिने झालं त्या गोष्टीला. त्यावेळी डिपार्टमेंटनं पण काय बोललेलं नव्हतं. त्यावेळी मी सांगितलं होतं की 15 तारखेच्या आसपास एप्रिलच्या लेखी परीक्षा होणार आहे. आणि त्यानंतर मग परिपत्रक आलं आणि परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की एप्रिल महिन्याची पहिली, दुसरा, तिसरा, चौथा आठवडा ह्याच्यामध्ये आम्ही लेखी परीक्षा घेणार आहोत. तुम्हाला अलर्ट दिलाय त्यांनी, सो ते कधीही घेऊ शकतात. सो अशा पद्धतीनं काही मुलं एवढी घाबरून गेली की 29 तारखेला कोणता साप सोडला आणि तो बरोबर चावला सगळ्यांना. आणि बरोबर जे काही मुलं आहेत जे अभ्यासात आहेत ती सुद्धा मला ढीगभर मेसेज करायला लागली की सर 29 तारीख आता भीती व्हायला, आता काय व्हायला. अरे हाच साप तुला चावणार आणि हाच साप तुला 2 मार्कांनी पाठीमागे टाकणार आहे. आणि 2 मार्क म्हणजे 24 मुलं, 24 मुली, लक्षात ठेवायचं कमीत कमी. सो अशा पद्धतीनं हे तुम्हाला माहित नाही की भरती एक राजकारण आहे. भरती एक राजकारण आहे, स्पर्धा आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्यामध्ये कसं टिकायचं, कुणासोबत राहायचं, कुणाचं ऐकायचं, हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्वाचा विषय की लेखी परीक्षा. तर सगळ्यात महत्वाचा विषय की काही ठिकाणी आता पहिला आठवडा म्हणून सांगायला लागलेत, कारण की डिपार्टमेंटनं आता सांगितलं. त्यामुळे सगळेजण म्हणणार पहिला आठवडा नाही झालं की दुसरा आठवडा नाही झालं की तिसरा आठवडा नाही झालं तर चौथा आठवडा. हे असं पुढे जाण्यापेक्षा परफेक्ट डेट 2 महिन्यापूर्वी सांगितली होती. जर तुम्ही ऐकला असता तर आज तुम्ही लेखीला कधी पण होऊ दे, आज तुम्ही म्हणला असता लेखी कधी पण होऊ दे, उद्या जर झाली तर मी 80, 85, 90 मार्क घेणार सर, असं छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे. आणि आताही सांगतोय की अजूनही वेळ आहे. तुम्ही जर आताही अजूनही टाइमपास करत असाल आणि ह्याला बघ, त्याला बघ, ह्याला शोध, त्याला शोध, हा टेलिग्राम, हा इंस्टाग्राम, हे ते, आणि त्याच्यावर सांगितलं की घाबरून जायचं आणि मग मार्क कमी करून घ्यायची आणि मग जे येतंय ते पण घालवून टाकायचं. असं न करता स्वतःवरती एवढा विश्वास पाहिजे की जिंकला तर आपल्या मनगटावरती आणि हारलं तर सुद्धा आपल्या मनगटावरती, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्वाचा विषय की लेखी परीक्षेबद्दल जे मुलांमध्ये भीतीचं वातावरण झालंय ते वातावरण थोडा कमी करायचं आहे, म्हणून हा व्हिडिओ होता की अजिबात टेन्शन घेऊ नका. लेखी परीक्षा ही 15 तारखेच्या आसपास होईल. आता अजून एक गोष्ट, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती असल्यामुळं लेखी परीक्षा होणार नाही असं पूर्ण महाराष्ट्र म्हणायला लागलाय. सो असं काही नाही, लक्षात ठेवा. तुम्ही असं पकडू नका. त्यांचं जर एकदा नियोजन झालं की पेपर ठरला म्हणून समजायचं. का त्यांना माहित नाही का 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे? माहित आहे, पण स्टाफ सुद्धा आहे, त्यामुळे काही विषय नाही. ह्यावेळी एवढा काही विषय नाही की बाबा लय मोठा गदारोळ झालाय वगैरे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे असा काही विषय नाही, 15 तारखेला होणार नाही, लक्षात ठेवा. काय पण होऊ शकतं. 14-15 तारीख मी तर आधीच सांगितलंय. 15 तारखेच्या जास्तीत जास्त गेला तर एक आठवडा पुढे जाईल, कारण की बंदोबस्त ह्या त्या मनुष्यबळाची कमतरता हे कायम नाटकी असतात डिपार्टमेंटची. सो 15 तारखेला, 14 तारखेला त्याच्या आधी 2 दिवस अगोदर बंदोबस्त लागलेला असतोय आणि त्यानंतर 1 दिवसांनी हा बंदोबस्त संपतोय, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं मुंबईमधली जी गर्दी आहे ती कमी झाल्यानंतर मग 1 आठवडा पुढे जाईल. पण समजा त्यांच्या डोक्यात असं आलं तर आपण त्याच्यापेक्षा त्याच्या आधीच घेऊन रिकाम होऊयात. त्याच्या आधीच म्हणजे पहिल्या आठवड्यात घेऊन रिकाम होऊयात. असं जर डोक्यात आलं तर तुम्ही काय करणार आहे? सो अजिबात कुणाचं ऐकू नका. तुम्ही आता स्वतःवरती विश्वास ठेवा. राहिलेल्या वेळामध्ये कसं मार्क घ्यायचे, जास्तीत जास्त कसं मार्क घेता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. सो लेखी परीक्षेबद्दल जे काही डेट होते त्याच्याबद्दल सांगितलंय, फिजिकलचा कट ऑफ बद्दल सांगितलं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की पेपर पॅटर्न कसा असणार आणि काय असणार, आणि सगळी मुलं घाबरून गेलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं,
पुण्यासाठी, पुणे शहरसाठी एक दिवस अगोदर व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्या अगोदर पण सांगितलेला होता पूर्ण महाराष्ट्र पोलीस भरतीला मार्गदर्शन करत असताना 2019 ची पोलीस भरती, 2021 ची पोलीस भरती, 2022-23 ची पोलीस भरती आणि 2024-25 ची पोलीस भरती. सो अशा पद्धतीनं 24-25 असेल किंवा 22-23, तर 22-23 चा जो कन्वर्ट झालेला आहे किंवा पेपर पॅटर्न जो चेंज झाला त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की 24-25 चा पोलीस भरतीमध्ये 2024-25 पोलीस भरतीमध्ये पुण्याचा जर एक पेपर घेतला तर पुण्याच्या पेपरनं असं दाखवून दिलंय की इथे जागा जास्त आहे आणि पेपर पॅटर्न 100% बदलणार आहे. कारण कट ऑफ हा कमी लागला पाहिजे, कट ऑफ हा लावणार जास्त वाढत चालला. 140, 141, 142, 145 मार्क्स सुद्धा घेणारी मुलं आल्यात. म्हणजे कुठेतरी अभ्यासाचा जो लेवल आहे तो वाढलेला आहे. त्यामुळं इथे जे क्वेश्चनची लेवल आहे, जो काय रेशो आहे प्रत्येक सब्जेक्ट वाईज, तो इथं त्यांनी हार्ड केला, लक्षात ठेवायचं. बघायला गेलं तर 50% सोपे प्रश्न, 30% मिडियम आणि 20% हार्ड प्रश्न, अशा पद्धतीनं गेले कित्येक महिने सांगतोय मुलांना की बाबा अशा पद्धतीचा अभ्यास करा. तर एमपीएससीच्या ग्रुप सी लेवलच्या पूर्व परीक्षेचे जे पेपर असतात अशा पद्धतीनं ह्या पुण्याची पेपर पॅटर्न गेलेला होता आणि तो पेपर जो आहे ते लेंदी झालेला होता आणि मुलांना मध्ये मग टाइम मॅनेजमेंट नाही झाला आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट हा जो कालचा परवाचा जो लेखी परीक्षेचा एकंदरीत लेखी परीक्षेचा जो पीडीएफ आलेले आहे त्या लेखी परीक्षेच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला दिसून आलेला असेल की 30, 40, 50, 60 30, 40, 50, 60 मार्क घेणारे जमतेम 70, 80 बस. तिथनं पुढं जो रेशो आहे तो कमी गेलेला आहे. म्हणजे कुठेतरी 10 मुलं, 20 मुलं, 5 मुलं, 1 मुलगा 95 मार्क घेणारा, अशा पद्धतीने रेशो का गेलेला आहे किंवा फ्लो का गेला लक्षात ठेवा. तर त्याचं कारण अशा पद्धतीने आहे की हे सगळं विषय आहे तो लेखी परीक्षेच्या पेपरवरती आहे, लक्षात ठेवा. सो मुंबईला पण गेम चेंजर होणार आहे, मुंबईला पण अशाच पद्धतीने होणार आहे की पेपरवरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग असणार आहेत. फक्त आणि फक्त पेपरवरती, लक्षात ठेवायचं. फिजिकलचा तर विषय झालेलाच आहे, पण आता विषय अशा पद्धतीने की पेपर कशा पद्धतीने येणार आणि मग त्याच्यावरती तुमचा फायनल कट ऑफ डिपेंडिंग असणार, लक्षात ठेवायचं. शेवटपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, अजिबात घाबरायची गरज नाहीये. शेवटपर्यंत मार्गदर्शन करणार आहे, अगदी ट्रेनिंगला जाऊपर्यंत. ट्रेनिंगमध्ये काय असतंय हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. अंतर्वर्ग म्हणजे काय, बाहेरवर्ग म्हणजे काय, कशा पद्धतीने असतात, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, पुढच्या एक्झामसाठी त्यातले कोणते घटक महत्वाचे आहेत, जेणेकरून तुझी तयारी ही 90% ट्रेनिंग सेक्शनमध्येच पूर्ण होईल. अशा पद्धतीने सगळ्या जे काय गोष्टी आहेत ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचं की सीपी मुंबईचा विषय पेपर पॅटर्न हा जो पुण्याचा असणार आहे त्याच पद्धतीने तो पुढे असणार आहे. पद्धतीने म्हणजे हार्डचा लेवल जे आहेत, म्हणजे क्वेश्चनच्या जे लेवल आहे ते सांगतोय. कुठेतरी जो काही पॅटर्नचा रेशो आहे म्हणजे कशा पद्धतीनं, तर मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, जीकेजीएस असेल, तर 25-25-25-25-25-25 न राहता कुठेतरी ते कमी जास्त असणार दिसून यायला, लक्षात ठेवायचं. म्हणजे मराठी ग्रामर 22 विचारतील, तिकडे उरलेले 3 प्रश्न आहेत ते जीकेजीएसला ऍड करतील. जास्त कोण जीकेजीएस वरतीच भर ठेवा. पण आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचं मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर, मराठी ग्रामर कमीत कमी 70% पोर्शन येणार. कमीत कमी 70% पेपरला प्रश्न येणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे कोण काय सांगतंय त्याच्याशी बघत बसू नका. 70% तुम्हाला 68% हे फिक्स आहे. त्यातलं सगळे जे काय आहे त्याच्या डिजिट असतील, त्याच्या ज्या काही गोष्टी असतील, कन्सेप्ट असतील, त्या सगळ्या त्या परफेक्ट आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं 70%पैकी 68% ज्यांनी मार्क घेतले तिथं त्या तिन्ही सब्जेक्टमध्ये तो जिंकणार, लक्षात ठेवायचं. मी म्हणतोय की जीकेजीएस 30 प्रश्नांपैकी, म्हणजे जीकेजीएस तांत्रिक प्रश्न असेल, जिल्हा प्रश्न असतील, सो अशा पद्धतीनं 30 पैकी जर तुम्ही 25 जरी घेतला तर इकडे तुम्हाला 68 + 25 अशा पद्धतीनं भरपूर स्कोर होईल, लक्षात ठेवा. त्यामुळे करायचं काय हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक विषयामध्ये लक्षात ठेवायचं कमीत कमी 4 ते 5 प्रश्न हे हार्ड लेवलला गेलेले आहेत. 4 ते 5 प्रश्न हार्ड लेवलला गेलेले आहेत. 4 विषयाचे झाले 16 जर मायनस केले तर तुम्ही याला डायरेक्टली 84 मार्कांवरती. 84 पैकी तुम्हाला 60-70 पडले तर तुम्ही कट ऑफच्या काठावरती जाल. पण हे नको आहे आपल्याला मेरिट यादीमध्ये यायचं आहे. तर अभ्यास करत असताना तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने अभ्यास करायचा ह्याकडे लक्ष ठेवा. सो अतिशय महत्वाचा विषय आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत सर, आणि काय करायचं आणि कसं करायचं. तर लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरमध्ये यायचं असेल, लेखी परीक्षेमध्ये यायचं असेल, 85-90 मार्क घ्यायचं असेल तर यासाठी एक पहिल्यापासून सांगत होतो, प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी बनवतो एक व्हिडिओ. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी थोडं 2 मिनिटं आपलं मार्गदर्शन करतोय की लेखीसाठी काय करायचं. पुण्याला ज्यांनी ऐकलं त्यांचा स्कोर 92-95 मार्कापर्यंत गेलेला आहे, लक्षात ठेवायचं, 90 मार्कांपर्यंत. आणि ज्यांनी ऐकलंय पण इग्नोर केले आणि दुसरे सोर्स वापरलेत, हा माझ्या घरातले पण आहेत, आपल्या घरातले पण आहेत, म्हणजे माझ्या अकॅडमीमधले पण आहेत आणि बाहेरचे पण आहेत. आता बाहेरची मुलं ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, ज्यांनी पीडीएफ मधला एक प्रश्न वाचला, त्यांनी 92 आणि 90 मार्क म्हणून सांगितलेले आहेत. पण आपल्यातलेच काही लोक असे आहेत की ज्यांनी इग्नोर केलंय, ते असंच पडलेलं आहे, तर त्यांना 100% 50 आणि 40 मार्क पडलेले आहेत. सो ही अशी अवस्था का लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाचा विषय की जेवढं सांगतोय त्याच्यापेक्षा बाहेरचं काय येणार नाही, लक्षात ठेवा. पण जेवढं सांगतोय ते 100% करता आलं पाहिजे. सो तुमच्यासाठी लक्षात ठेवायचं, मुंबई पोलीस स्पेशल
मुंबई पोलिसला असणारे सर्व मुलामुलींसाठी सगळे घटक, अदरवाईज इतर जे जिल्ह्यातले घटक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय, तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,323 पत्रसंच असलेली पीडीएफ आपण तयार केलेली आहे. तब्बल 15,323 पत्रसंच. आणि याच्यामध्ये आपण सगळे घटक पूर्ण केलेले आहेत. सगळे घटक म्हणजे काय, शिपाई, चालक, एसआरपीएफ, कारागृह, बॅट्समन, सगळेच्या सगळे घटक पूर्ण केलेले आहेत. सोबत सगळ्याच्या सगळ्या विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे, जसं की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, जीकेजीएस असेल, तांत्रिक प्रश्न असतील किंवा जिल्हा पेशला असेल, त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन असतील, अतिसंभाव्य प्रश्न असतील, मागील सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिल्या. त्याचबरोबर जे काय 1984 पासून ते 2024-25 पर्यंत वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे प्रत्येक विषयातले प्रश्न आपण दिलेले आहेत. प्रत्येक विषयातले म्हणजे काय, हे सांगण्याचा हेतू असा आहे की प्रत्येक विषयामध्ये 4-4, 5-5 प्रश्न हे हार्ड लेवलला गेलेले आहेत, म्हणजे वर्ग 2 वर्ग 3 लेवल गेलेत. आणि हे प्रश्न हे ह्यातलेच येणार आहेत, दुसरे काय येणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे आपला विषय अशा पद्धती नाही की पोलीस भरती करणारा मुलगा मुलगी सोपे आणि मीडियम लेवलचे क्वेश्चन हे करतात, पण हार्ड लेवलला दुर्लक्ष करतात. का, ते नको आहे सर आम्हाला, आणि जे नको म्हणतोय तिथंच तुमचा दगाफटका होतोय आणि तेच तुम्हाला मिनिटमधून बाहेर काढून टाकतोय. सो कन्सेप्ट बघा, सगळ्यात महत्वाचं काय विचारतात, कशा पद्धतीने पॅटर्न आहे बघा आणि तशा पद्धतीने अभ्यास करा. त्याला नाही म्हणून तुम्ही सांगू नका, असं नाही चालणार. ते जमत नाही, ते होत नाही, मी करणार नाही, ते अवघड आहे म्हटलास की तिथंच तू 1 मार्काने गेलास बघ. प्रत्येक विषयामध्ये 1-1 मार्काने गेलास तर 4 विषयाचे झाले की ते 4 मार्क. 4 म्हणजे कमीत कमी 10 मार्क, म्हणजे एका मार्काने 10 मुलं मुली पकडला तर 40 मुलं पुढे जाणार. मग सर येणार विषय, मग वेटिंग मध्ये सर घेतील का, वेटिंग मध्ये उचलतील का, जागा वाढ होतील का, वय वाढ करतील का. अरे ह्याचा विचारच करू नको, ह्याचा विचारच करू नको. तू जिंकणार आहेस ना तर मग ते पूर्ण करून टाक, पूर्ण करून टाक. काय विषय आहे, 12वी लेवलचा अभ्यास आहे, 10वी लेवलचा अभ्यास आहे. हायस तू आता कितवीचा बघ, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, ग्रॅज्युएट आहेस, उच्च पदवीधारक आहेस. काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे सांग ना. कशाला उगाच त्या बापाला आणि त्या आईला फसवतोयस. करून त्या केसी 100% तू जिंकणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला ज्याला ही पीडीएफ हवी आहे, या पीडीएफ मध्ये तर आपण सगळ्याच विषय पूर्ण केलेले आहेत. मुंबई गाजवणार, लक्षात ठेवायचं. ज्याला ज्याला ही पीडीएफ हवी आहे त्यांनी एक काम करावं लागतंय की आताच एक काम करा. या पीडीएफ मध्ये मी मगापासून सांगितलंय तब्बल 2100 प्लस पानं लिखित स्वरूपात आहेत. 2100 प्लस पानं लिखित स्वरूपात आहेत. इतिहास होणार 100%, 60 ते 70% प्रश्न या पीडीएफ मध्ये येणार आहेत मुंबईला, लक्षात ठेवा. सो या पीडीएफ सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायट प्लॅन मोफत दिलेला आहे. आणि एकंदरीत 15,323 संच जे काय आहे प्रश्नसंच, त्यासोबत तुम्हाला हे 99 रुपये डायरेक्ट प्लॅन पीडीएफ असं सगळं मिळून 799 रुपयाची पीडीएफ तुम्हाला आज मिळते फक्त आणि फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला ही पीडीएफ घर बसल्या 5 मिनिटांमध्ये भेटणार आहे. आता सध्या वेळ कमी आहे, तुमच्याकडे 12, 13, 14 दिवस आहेत. तर ह्या दिवसांमध्ये काय करायचं लक्षात ठेवा, तर त्या पीडीएफ मध्ये पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे. जे काही अवघड जातात किंवा जे काही वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे त्या पीडीएफ मधले पहिल्या सगळे प्रश्न चाळून काढा. त्याच्यापेक्षा वेगळं काय येणार नाही. मग ते मराठी ग्रामर असू दे, मॅथ्स असू दे, रिझनिंग असू दे किंवा जीकेजीएस असू दे किंवा चालू घडामोडी किंवा जे काय असेल त्या जीकेजीएस मध्ये ते सगळं पोलीस प्रशासन सकट सगळं. सो अतिशय महत्वाचा विषय आहे की शेवटचे दिवस आहेत, या शेवटच्या दिवसामध्ये इतिहास करता येतो, 100% करता येतो. लक्षात ठेवा, फक्त सोशल मीडियापासून लांब राहा. स्वतःला म्हणजे अंधारात दिवस म्हणजे ते उजेड बघूच नका, सकाळ बघूच नका, एवढं कोंडून घ्या. एक दिवस तुमच्या यशाची पाठ कशी होते बघा नुसती, बघा तिथनं पुढे आयुष्यात अंधार नसेल. समजा काय म्हणतोय. सो ज्याला पीडीएफ हवे त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा. 100% फक्त 399 रुपयाला तुम्हाला घर बसल्या ही पीडीएफ भेटणार आहे. फक्त 399 रुपयाला घर बसल्याही तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे. सो अतिशय महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे, अजिबात हरू नका. पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय की 19, 21, 22, 23, 24, 25च्या पोलीस भरतीपर्यंत सगळ्यांना स्टार्ट टू एंड पर्यंत सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. ही जी धडपड आहे ती तुमच्या यशासाठी, लक्षात ठेवा. मात्र निकाल लागल्यानंतर मात्र विसरू नका, 100% ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं की सर फायनली आय एम सिलेक्टेड इन मुंबई पोलीस. बस ही जी लाईन आहे ना, या लाईनसाठी सगळं कष्ट चालू आहे, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्वाचा विषय. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं संपतोय. तोपर्यंत धन्यवाद.